नमस्कार, आपण पाहत आहात पुणे प्लस 24 न्यूज। शाळेच्या मैदानावर आज अभ्यासाची पुस्तकं नाही तर व्यवसायाची गणितं मांडली गेली। निमित्त होतं चिंचोली येथील जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलमध्ये आयोजित बाल आनंद मेळाव्याचं। या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी केवळ खाऊच विकला नाही तर हजारो रुपयांची उलाढाल करत आपल्यातल्या सुप्त उद्योजकाचं दर्शन घडवलं आहे। पाहुयात पुणे प्लस 24 न्यूजचा हा सविस्तर रिपोर्ट। चिंचोली श्री कपालेश्वर सोसायटी संचलित जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलमध्ये आज उत्साहाचं उधाण पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या बाल आनंद मेळाव्याला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तब्बल 46 चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, भाजीपाला व फळे, 15 ताज्या भाजीपाल्याचे आणि 4 फळांचे स्टॉल्स। विद्यार्थी सहभाग 150। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव घेतला। व्यावसायिक यश केवळ विक्रीच नाही तर नियोजन, आर्थिक व्यवहार आणि विक्री कौशल्याचे धडे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मैदानात गिरवले। या मेळाव्यात अवघ्या काही तासांत 40,000 ते 45,000 रुपयांची उलाढाल झाली। सुमारे 500 पालकांनी उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या या धडपडीचं भरभरून कौतुक केलं। मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मेळाव्याने विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे। चिंचोली परिसरात या अभिनव उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्टसह प्रतिनिधी, पुणे प्लस 24 न्यूज, चिंचोली। माझं नाव कोमल अरविंद दळे। आज जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा बाल आनंद मेळावा संपन्न झालेला आहे। मुलांनी छान स्टॉल लावले आहेत आणि स्टॉलचा आनंद घेतलेला आहे। जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली या शाळेत आज बाल आनंद मेळावा हा आयोजित केला होता। या मेळाव्यात भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांच्या पालकांचा सुद्धा यांना खूप असा उत्तम प्रतिसाद होता आणि यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा आलं। तर अशा रीतीने आनंदित हा सोहळा आज पार पडला। आज आमच्या शाळेत जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली कोपऱ्यामध्ये बाल आनंद मेळावा साजरा केला। या बाल आनंद मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी खूप प्रतिसाद दिला। सर्व मुलांनी स्टॉल मांडले होते, त्या मुलांना आपला व्यवसाय मांडण्याची एक उत्तम संधी मिळाली। धन्यवाद। नाव काय तुझं? स्मित। तर आज कुठला काय व्यवसाय केला होता तुम्ही? शाळेत आनंद मेळावा होता, त्याच्यात खाऊ गल्ली असे भाजीपाला म्हणजे पोरं घेऊन आलेले। काय काय विकायला ठेवलं होतं? भाजीपाला, स्नॅक्स, फास्ट फूड। आणि काय कितीला खरेदी केलं तर आणि किती व्यवसाय झाला तुमचा? रेट म्हणजे 10 रुपये होते घेवर आणि 20 रुपये कच्ची दाबेली आणि 20 रुपये मंचुरियन्स होते। आमचा म्हणजे 1400 पर्यंत बिझनेस झाला। 1400 पर्यंत आला आणि प्रॉफिट किती झालं? म्हणजे आम्ही गुंतवलेले 700 रुपये म्हणजे आमचे डबल झाले। तुझं काय नाव? आरोही।
आरोही, तू काय केलं? वल्ली भेळ. वल्ली भेळ कितीला एक होती? 15ला आणि 20ला. 20ला. किती व्यवसाय झाला तुझा? 310. 310. मला एक सांगा, तुम्ही जो हा आता स्टॉल लावला होता त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? म्हणजे आम्हाला बाहेर जाऊन व्यवसाय कसा करायचा त्याच्याबद्दल शिकायला मिळालं. शाळेबद्दल काय सांगशाल? म्हणजे आमची शाळा ना म्हणजे सगळ्या उपक्रमामध्ये पुढे असते. आता मुख्यमंत्री माझी शाळा मागच्या वर्षी 3रा क्रमांक आला. आता गुणवत्ता वाढ बातमी आलेली मागच्या आठवड्यात. जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल ह्या पटांगणामध्ये लहान मुलांचे खाण्याचे पदार्थ आणि भाजीपाला हा व्यवसाय कसा करायचा आणि भाजीपाल्याचा व्यवसाय कसा करायचा आणि लहानपणीच जर समजा व्यवसाय करताना जर त्याची सवय लागली तर मोठ्यापणी तो व्यवसाय कसा मोठा करायचा, त्यासाठी शाळेने जो मोठा उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाला लहान मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि गावचे ग्रामस्थ, इतर सर्व ग्रामस्थ आणि माझे जवळचे मित्र म्हणलं तर काटेवाडी महोत्सव यांनी सगळ्यांनी जातीपूर्वक कार्यक्रम केला आणि ह्या खाऊ गल्लीच्या सगळ्यांनी जनतेने आणि ग्रामस्थांनी आणि लहान लहान मुलांनी याचा जो भोग घेतला. त्याच्यामध्ये असं आहे का भाजीपालाचा व्यवसाय आणि कडधान्य याचा व्यवसाय लहान लहान मुलांना कसा करता येईल आणि खाद्यपदार्थाचा व्यवसाय कसा करता येईल, हा व्यवसाय लहान मुलं असताना जर व्यवसायामध्ये जर पडली तर मोठ्यापणी मुलं खरोखरच मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये सामील होतील. एवढे बोलून आणि आमचे जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद सर यांनी चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. त्यांचेही धन्यवाद आणि सर्व ग्रामस्थांचेही धन्यवाद. नमस्ते. जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित या जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलमध्ये आपण बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. सुमारे 125 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 45 स्टॉल लावलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व घरगुती पदार्थांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला, कडधान्य याचे देखील स्टॉल आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांनी फनी गेम्स, वेगवेगळे मनोरंजक खेळाचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे घरी बनवलेले स्वादिष्ट, रुचकर आणि आरोग्यदायी असे पदार्थ आहेत. यामध्ये आपण कुठलेही चिप्स, कुरकुरे, कोल्ड्रिंक्स अशा हानिकारक पदार्थांचा समावेश ठेवलेला नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पालकवर्ग, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आणि संस्थेच्या सर्व संचालकांनी हा बाल आनंद मेळावा यशस्वी होण्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि सर्वांच्या सहकार्यामधून विद्यार्थ्यांना एक भावी जीवनामध्ये व्यवहार ज्ञान, विक्री कौशल्य आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होण्याच्या दृष्टीनं हा आनंददायी शनिवार या शासकीय उपक्रमाच्या अंतर्गत आपण ह्या बालमेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
आमची कपालेश्वर एज्युकेशन संस्था मार्फत जगदीशचंद्र विद्यार्थी वसतिगृह जगदीशचंद्र महेंद्र हायस्कूल यांनी प्राथमिक शाळा यांनी सर्वांनी मिळून आज 28/2/2026 रोजी मुलांना, लहान मुलांना काहीतरी व्यापाराचं, बाजाराचं, बाहेर कसं जायचं, काय करायचं, जगात काय चाललंय याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आमचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी आमच्या संस्थेची परवानगी घेऊन आज बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. आणि बाल आनंद मेळाव्यामध्ये सर्व सकाळपासून सर्व गावातले ग्रामस्थ, इतर शेजारी गावातील ग्रामस्थ सर्वजण यात येऊन आनंद घेतलेला आहे. नाश्ता केलेला आहे. नाश्ता सुद्धा मुलांनी चांगल्या प्रकारे केला होता. आम्ही स्वतः संचालकांनी सुद्धा सकाळी 8 वाजता इथं हजेरी देऊन नाश्ता घेतलेला आहे. शिवाय बाजारात भाजीपाला कसा मिळतो, अन्नपदार्थ कसा मिळतो याचं मुलांना ज्ञान प्राप्त व्हावा यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने सर्व विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज हा बाल आनंद मेळावा म्हणून आयोजित केलेला आहे. एवढंच संस्थेच्या वतीने सांगतो. तुम्ही स्वतः अनुभव घेतला का? हा, मी स्वतः अनुभव घेतला. मी स्वतः सकाळी येऊन नाश्ता केला, भाजीपाला स्वतः खरेदी केला. ह्या स्वतः मी आनंद घेतलेला आहे. शाळेत मुख्याध्यापक असतील, त्यांचे सर्व शिक्षक असतील, त्यांनी या ठिकाणी आनंद मेळावा मेळाव्यामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रत्येकाचे विद्यार्थ्यांचे स्टॉल लावले. या ठिकाणी पावभाजी असेल, वडापाव असतील, मंचुरियन असेल, इडली असेल, कोणी भेळाचा असेल, बरेचसे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. भाजीपाला असेल, या ठिकाणी बरेचसे भाजीपाल्याचे स्टॉल लावलेले आहेत. कडधान्याचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी फिरून त्याचा आस्वाद आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. भाजीपाल्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी खरेदी केलेला आहे. आणि मुलांना व्यावहारिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त व्हावा यासाठी या ठिकाणी आनंद मेळावा या ठिकाणी साजरा केला. त्यामध्ये हायस्कूलचे विद्यार्थी असतील, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असतील, सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारचं त्यांनी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या विक्री केलेली आहे. आणि त्यांना त्याचा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांनी नियोजन केलं. संस्थेचे अध्यक्ष असतील, सर्व मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, सर्व संचालक असतील, सर्वांचे त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. धन्यवाद. स्टॉलला आज आम्ही जो स्टॉल लावला त्याच्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. आणि आमच्या शाळेत असं पहिल्यांदा झालंय की हा आनंद मेळावा साजरा करतो आम्ही, तर मला खूप छान वाटतं. कुठला स्टॉल लावला होता? भजीपाव आणि गुलाबजामुन. तर काय कितीला प्लेट होती, काय कसं? गुलाबजाम 10ला प्लेट होती आणि भजीपाव 20ला. भजीपाव 20ला. हो. तर तुम्ही स्वतः करून आणलं होतं का? नाही, स्वतः करून आणलं होतं घरून. तर किती धंदा झाला काय? 1000 रुपये. किती भांडवल लावलं होतं? 1000 रुपये लावलं होतं. 1000 रुपये भांडवल लावलं होतं ना? 1000 रुपये हा, 50 रुपये वरचे एक्स्ट्रा म्हणजे 50 रुपये प्रॉफिट झालं. हा. म्हणजे आज तुम्हाला कळलं का व्यवसाय केल्यानंतर नफा कसा होतो, काय म्हणजे काय करावं लागतंय, कळलं तुम्हाला? काय विकायला आणलं होतं? पाण्याची बॉटल. किती बॉक्स आणले होते? 5. बिस्लेरीचे ना? कितीला आणले होते? एक बॉक्स 130ला. एक बॉक्स 130ला. तर असे किती बॉक्स आणले होते? 5 बॉक्स गेले. टोटल आता फक्त 7 बाटल्या राहिल्या, बाकी 7 बाटल्या राहिल्या. किती झाले, मोजले का पैसे? हो. किती? 1250. 1250. आणि कितीला घेतले होते सगळं आम्ही? हा, 650. 650ला. हा. म्हणजे किती प्रॉफिट झाला तुम्हाला? आम्हाला हा, 500 600. 600. हो. म्हणजे चांगलं प्रॉफिट. पाण्यातून तुम्ही डबल पैसे कमवले. हो, बरोबर का नाही? मग चांगला आहे का नाही बिझनेस हा? चांगलंच आहे.